या सरकारमध्ये कुठलाही आणि आताची दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरची। उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री हे शिवतीर्थावर पोहोचले। मला एक सांगा, तुम्ही एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून यावेळेस दोनदा आलेला आहात। एकनाथ शिंदे येत आहेत राज ठाकरेंबरोबर, त्यांची डिनर डिप्लोमसी असं कळतंय, काय अधिक माहिती द्या? आधी प्रथम मी खुलासा करतो की मी कुर्ल्याच्या कार्यक्रमामध्ये होतो, तिथनं मला निरोप आला की इथं तातडीनं साहेब येत आहेत, इथं या म्हणून मी इथं आलेलो आहे। आणि मागच्या वेळी 2 वेळा मी कशासाठी आलो हे मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की एकदा विश्व मराठी संमेलनाला राजसाहेब आलेले होते आणि नुसत्या फोनवरच्या निमंत्रणानं आले होते, त्यांचे आभार मानण्यासाठी आलो होतो। आणि परवा जे बँकेच्या बाबतीमध्ये जो काही आता हसताय कशाला, आगामी काळात उदयजी तुम्ही म्हणता की तातडीने तुम्ही आला, तुम्हाला तातडीने बोलवून घेतलं आहे, पूर्वनियोजित बैठक आहे की तातडीची बैठक आहे? आणि असं काय तातडीचं झालेलं आहे की एकनाथ शिंदे मला ट्रॅफिक जाम होणार आहे, मला जाऊन आज बघू दे, विचारू दे, मग मी तुम्हाला सांगतो ना। नाही, असं तातडीचं कारण काय की म्हणजे तातडीचंच कारण मी तुम्हाला पाहिजे कार्यक्रम दाखवतो। मी पनवेलला कार्यक्रमामध्ये होतो, जाधव साहेबांबरोबर माझं बोलणं झालं, तेव्हा देखील मी कुर्ल्यामध्ये होतो। मला आता इथे सांगण्यात आलं की इथे शिंदे साहेबांचा आदेश आला, त्याच्यामुळे मी इथं आलेलो आहे। शिंदे साहेब इथं पोहोचणार आहेत। पण मनसे शिवसेना युती होणार का येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकांची पूर्वी? नाही, मी हसलो एवढ्यासाठीच, आता जे मला प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामुळे मी हसलो। आणि म्हणजे एकूणच युतीची नांदी आहे का स्मित? आता कसलं हास्य आहे मला माहित नाही, पण मला जाऊन चर्चा करून जी काही चर्चा होईल ती मला तुम्हाला सांगावी लागेल। पहिल्या वेळेस जेव्हा आला त्यावेळेसही म्हणालात की सदिच्छा भेट आहे, बराच वेळ चर्चा चालली, आताही म्हणतात की कदाचित सदिच्छा भेट असेल। तर असं मला असं वाटतं की शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जर स्नेहभोजनासाठी राजसाहेबांकडे येत असतील तर याच्यामधनं राजकीय अर्थ निघू शकतात असं मला पण मान्य आहे। पण ते स्नेहभोजनासाठी येत आहेत, त्यांना आनंद नक्कीच होईल ना। आनंद, राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल। पण हे नाही, पहिली गोष्ट ह्याच्यामध्ये सगळे अधिकार महायुतीचे जे आहेत, जे भाजपकडनं देवेंद्रजी ठरवतात, आमच्याकडनं शिंदे साहेब ठरवतात आणि मनसेकडनं राजसाहेब ठरवतील। त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की आधी स्नेहभोजनाला साहेब येऊ देत, त्यांची चर्चा होऊ देत आणि ती चर्चा जी काय होईल ते स्वतः साहेब तुमच्याशी बोलतील, राजसाहेब बोलतील। युती फक्त शिवसेना मनसेची असणार का महायुतीमध्येच मनसे येणार? हो, पण मनसेच्या बरोबरच्या युतीसाठी साहेब इथे येत नाही, स्नेहभोजनासाठी येतात। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजसाहेबांचे आणि साहेबांचे संबंध हे काय मी आल्यामुळं जवळ आलेले नाही आहेत। दोघंही शिवसैनिक म्हणून पूर्वीपासून काम करत होते, त्याच्यामुळे त्यांच्या संबंधातनं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे। आणि स्नेहभोजनाच्या टेबलवर जी काही चर्चा होईल या दोघांना जर तुम्हाला सांगायचं वाटलं नक्की सांगतील ते। नाही, दबाव तंत्र, आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काय आहे। जेव्हा शिंदे साहेब अगदी खुल्या दिलानं राजसाहेबांकडे जेवायला येतात, ह्याच्यामध्ये राजकीय दबावाचा काय विषय आहे? माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील राजसाहेबांना भेटायला आलेले होते। त्याच्यामुळं मला असं वाटतं की याला राजकीय नाही, पण मध्यंतरी राज ठाकरेंकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक विधान आलं होतं की लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीत जो मनसेचा सहभाग होऊ शकला नाही तो एकनाथ शिंदेमुळे होऊ शकला नाही, असं त्यांचं विधान। आता बघा, मला काय म्हणायचं आहे की शिंदे साहेब इथं आता स्नेहभोजनाला येत आहेत, राजसाहेबांच्या घरी येत आहेत, त्याच्यामुळे आता ह्या बातमीवर काय खुलासा द्यायचा? कारण साहेब स्वतः इथं येत आहेत, शिंदे साहेब। आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की स्नेहभोजनाला जी काही चर्चा होईल त्यांना असं वाटलं की तुम्हाला सांगावं ते नक्की सांगतील, तो अधिकार मला नाही। स्नेहभोजनामध्ये मेन्यू हा राजकीयच असणार आहे। मागच्या काळात जी काही कटुता आली होती ती आता दूर होण्यासाठी एक पाऊल पुढे आता आपल्याकडून टाकलं जाते का? आता मनसे महायुतीमध्ये पाहायला मिळेल? मला असं वाटतं की ट्रॅफिक आता पूर्ण जाम झालेला आहे। मंगळवार आहे, युतीचा श्री गणेश आजच। आता मला पहिलं मंगळवारी, आता मंगळवारचा युतीचा श्री गणेश व्हायचा आहे किंवा सगळी भेट चांगली व्हावी ही विघ्नहर्त्याला आमची प्रार्थना आहे। आणि ती त्यांची भेट ही वैयक्तिक देखील भेट असू शकते, स्नेहभोजनाची भेट असू शकते। मी सविस्तर असं सांगितलं की त्यांना त्याच्यामध्ये वाटलं तुमच्याशी बोलायचं नक्की बोलतील। तर उदय सामंत सुद्धा या स्नेहभोजनासाठी उपस्थित आहेत। त्यांनी खूप सावध प्रतिक्रिया दिली या दोनही नेत्यांच्या भेटी संदर्भातली किंवा युती संदर्भातली।
पण त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे बरंच बोलकं होतं. अनेक न दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारं सुद्धा होतं. त्यामुळे आता शिवतीर्थावरती एक अतिशय महत्त्वाची भेट घडतेय. ही भेट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची. में था, मुझको भी मैसेज आ गया कि माननीय एकनाथ शिंदे साहब राज साहब को मिलने यहाँ आ रहे हैं, इसलिए मुझको भी बुलाया. अभी देखते हैं कि क्या है. सिर्फ बीच गिले विधानसभा में गिले सिर्फ डिनर डिप्लोमेसी है. गिले शिकवे थे. माहिम विधानसभा को लेकर अमित ठाकरे इस मैदान में उतरे थे. दूसरी तरफ सदा सरवणकर मैदान में, वो गिले शिकवे दूर हो जाएंगे. नहीं, अभी दो बड़े नेते साथ में खाना खा रहे हैं, उसके टेबल में क्या चर्चा होगी, अगर उनको लगेगा वो आपसे बातचीत करेंगे. क्या क्योंकि है, आप क्या? इससे पहले भी दो बार आते हैं. मैं दो बार जो आया था मैंने बोला था प्रपोजल लेके आए हो क्या इस बार? प्रपोजल लेके आने वाला मैं बड़ा नेता नहीं हूँ. मैं जो 2 बार आया था एक विश्व ते सम्मेलन. युतीच्या चर्चा आता रंगू लागल्यात आगामी महानगरपालिकेसाठी. आणि गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना महायुतीतल्या युती संदर्भात राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलेलं किंवा कोणते संकेत दिले होते आपण पाहूया. खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. त्यामुळे एक प्रकारे महायुतीला किंवा भाजपला चांगल्या गोष्टीत, चांगल्या कामात आमचा पाठिंबा असेल हे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलेलं. शिवतीर्थावरची भेट कोणत्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी घेऊन येते याकडे आपलं लक्ष असणारच. उदय अगदीच राज ठाकरेंच्या घरासमोरच आहे. उदय, आपण बोलतोय ते या दोन पक्षांच्या एकत्र येण्याबद्दल, युतीबद्दल. जर हे दोन पक्ष आगामी महापालिकेसाठी एकत्रित आले तर ते फक्त मुंबईसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे का राज्यभरातल्या इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा शिवसेना मनसे युती पाहायला मिळेल? ज्ञानदा, आपल्याला जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार संपूर्ण राज्यामध्ये ज्या येणाऱ्या प्रलंबित महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात ही युतीची चर्चा थेटपणे झाली असल्याची माहिती मिळते. कारण मुंबई हे सर्वात महत्त्वाचं आहेच निवडणुका मुंबई महापालिकेच्या, कारण देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण निवडणूक एका बाजूला आणि मुंबई महापालिकेची निवडणूक एका बाजूला असं संपूर्ण चित्र असतं नेहमी. त्यामुळे मुंबईसोबतच ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या महानगरपालिकांचा देखील प्रामुख्याने विचार झालेला आहे. नवी मुंबईचा देखील विचार झालेला आहे. या सर्व महापालिकेमध्ये मनसेची ताकद आहे. त्यामुळे मनसेला किती जागा सोडल्या जातील आणि ह्या जागा ज्या सोडल्या जाणार आहेत, एकूणच जे आता माहिती मिळते त्यानुसार महायुतीची एकत्र युती असणार आहे आणि महायुतीच्या एकूण युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला जेवढ्या जागा येतील त्या जागांमधून मनसेला जागा दिल्या जाणार आहे. म्हणजे युती जी आहे मनसेची ती शिवसेनेसोबत आहे. कारण मनसेचा एकूणच परप्रांतीय जो वाद आहे किंवा परप्रांतीय विरोध जो आहे तो कुठेतरी भाजपला अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे एकूणच भाजप थेट मनसेसोबत युती करणार नाहीये, तर मनसे शिवसेनेसोबत युती करेल आणि शिवसेना मनसे ही युती अधिकृतपणे कार्यरत राहील. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप मात्र त्याला पडद्यामागून जो आहे पाठिंबा जो आहे तो देऊ शकतो. त्यामुळे एकूणच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांसाठी खूप मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते. सध्या आपण पाहतोय गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि एकूण फोडाफोडीचं राजकारण जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. मात्र पहिल्यांदा कुठेतरी जोडणारं राजकारण जे आहे, बेरजेचं राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या काही वेळातच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहेत. स्नेहभोजनाचा एक छोटेखानी कार्यक्रम आहे. मात्र त्याबरोबरच जेव्हा अधिकृतपणे दोन नेते एकत्र भेटत आहेत तेव्हा नक्कीच काहीतरी मागे खूप मोठ्या चर्चा ज्या आहेत, घडामोडी घडलेल्या आहेत. गेल्या काही महिने सातत्याने पडद्यामागे घडामोडी घडत होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सकारात्मक होत होती. जागा वाटपासंदर्भात देखील काही प्रमाणात बैठका किंवा चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. कुठेतरी सकारात्मक चर्चा पुढे सरकली आहे आणि त्याचमुळे हे स्नेहभोजन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. या स्नेहभोजनानंतर स्वतः मुख्य नेते एकनाथ शिंदे शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रसारमाध्यमांशी देखील एक बोलतील अशी माहिती जी आहे ती मिळते. त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र एकूणच पाहतोय की महापालिका निवडणुकीपूर्वीच मनसे आणि शिवसेना यांच्या युतीची नांदी जी आहे ती सुरू झालेली आहे. उदय, या सगळ्या युतीच्या नांदीच्या बातम्यांमध्ये परसेप्शन सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण हे दोन पक्ष एकत्र आले तर शिवसेना आणि मनसेची युती झाली असा संदेश अर्थातच जनमानसात जातो आणि शिवसेना मनसे युती हा एक खूप स्ट्रॉंग मेसेज राजकीय पटलावर आणि लोकांच्या मनात जाईल. या परसेप्शनबद्दल काय सांगशील?
न्यांदा आपण पाहिलेलं आहे की जेव्हा संयुक्त शिवसेना होती त्या संयुक्त शिवसेनेमधून राज ठाकरे हे बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो निर्माण केला आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्यांना सुरुवातीच्या काळात एक चांगलं यश मिळालं, मात्र नंतरच्या काळामध्ये काहीसं पक्षावरची जी पकड जी आहे ती ढिली होत गेली, त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले आणि गेल्या काही निवडणुकांमध्ये जर पाहिलं आता ताजं उदाहरण तर लोकसभा, विधानसभा किंवा मागच्या महानगरपालिका निवडणुका पाहिलं त्यांना अपेक्षित यश जे आहे ते मिळालेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी मनसेला देखील एक मजबूत बलाढ्य पक्ष मित्र म्हणून हवा आहे. तो मित्र म्हणून कोण असू शकतो तर शिवसेनेशिवाय म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेशिवाय कुठलाही मोठा पर्याय नव्हता आणि तो पर्याय जवळपास त्यांनी स्वीकारलेला आहे. जर का राजकारणात पुढे जायचं असेल तर सहकार्याची मदत जी आहे पक्षाची जी आहे सहकारी पक्षाची मदत ती अत्यंत खूप मोठी ठरणार आहे. शिवसेनेला देखील आपण म्हणता येईल की मनसेची खूप मोठी मदत होणार आहे, कारण राज ठाकरे हे फायर ब्रँड नेते आहेत. त्यांचं वक्तृत्व जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात जे वाखणलं जातं त्यामुळे नक्कीच राज ठाकरेचा देखील शिवसेनेला कुठेतरी फायदा होणार आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे, 18 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे की मनसे आणि शिवसेनेची युती व्हावी यासाठी पडद्यामागून अनेक जे कॉमन मित्र होते किंवा एक संयुक्त मित्र होते, जवळचे मित्र होते, ते प्रयत्न करत होते, मात्र त्यांना कुठे यश आलेलं नाहीये. जी वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार शिवसेनेतला एक बलाढ्य आणि मोठा नेता या युतीच्या मागे आहे. त्यांनी ह्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगाने घडून आणलेल्या आहेत. त्यांनी काही गुप्त बैठका ज्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण समन्वय जो आहे तो त्यांनी घडून आणलेला आहे. जागा वाटपाचं जे गणित आहे ते त्यांनी जुळवून आणलेलं आहे. राज्याच्या सारीपाटावरती मनसेचं स्थान काय असेल, त्यांना मानाचं स्थान दिलं जाईल, त्यांच्या जागा वाटप देखील त्यांना सकारात्मक असेल, अशा दृष्टिकोनातून संपूर्ण जो एक आपण पाहू शकतो की संपूर्ण गणित जे आहे ते बसवलेलं आहे. आणि त्यानंतरच हे दोन्ही नेते आज अधिकृतपणे एकत्र येत आहेत. स्नेहभोजनाचा सोहळा असला तरी अर्थात त्यामुळे या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल, कारण तू सांगितल्याप्रमाणे ही युती जर झाली तर ती फक्त मुंबईपुरती मर्यादित नसेल तर राज्यभरासाठी ह्या युतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद उदय, वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू.